रक्षाविधीच्या पवित्र दिवशी वृक्षरूपी वडिलांना श्रद्धांजली. चिंचवे येथे भावनांनी ओथंबलेली अनोखी संकल्पना. चिंचवे येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संजय पुंडलिक पवार व किशोर पुंडलिक पवार यांचे वडील कैलासवासी पुंडलिक श्यामजी पवार यांच्या अकस्मात अपघाती निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणारा, संसार रूपी वृक्षाला सावली देणारा आधारवड अचानक निघून गेल्याने कुटुंब आजही दुःखाच्या खोल गर्तेतून सावरू शकलेले नाही. कैलासवासी पुंडलिक पवार यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कष्टाची, मायेची आणि संस्कारांची सावली दिली. त्यांच्या जाण्याने घरातील प्रत्येक कोपरा आजही त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होत आहे. वडिलांची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत असताना त्यांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात यासाठी पवार परिवाराने रक्षाविधीच्या दिवशी अत्यंत भावनिक आणि समाजाला प्रेरणा देणारी संकल्पना साकारली आहे. स्मशानभूमीत 2 सुंदर वृक्षांची लागवड करून त्या वृक्षांना रक्षा बांधत वडिलांप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त करण्यात आला. ज्यांनी आयुष्यभर आम्हाला सावली दिली त्यांची आठवण आता या वृक्षांच्या सावलीतून सदैव जिवंत राहील, अशा शब्दात परिवारातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही वृक्ष लागवड केवळ पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी नाही, तर आई वडिलांविषयीची कृतज्ञता, संस्कार आणि स्मृती जपण्याची भारतीय संस्कृती अधोरेखित करणारी ठरली आहे. रक्षाविधीसारख्या पवित्र दिवशी दिलेली ही वृक्षरूपी श्रद्धांजली उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ठरली. कैलासवासी पुंडलिक पवार यांची आठवण आता या हिरव्यागार वृक्षांच्या रूपाने कायम जिवंत राहणार असून येणाऱ्या प्रत्येक पिढीला नात्यांची सावली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राहणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी, सुना, नातवंडे तसेच भाऊबंदकी असा मोठा परिवार आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटा. झाली संध्या, संदेह माझा गेला, झाली संध्या, संदेह माझा गेला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.